काल दुपारपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे। मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये नद्यांना पूर आलेला आहे, काही ठिकाणी घरांमध्ये पाणी सुद्धा शिरलेलं आहे। तर इकडं धुळे सोलापूर हा जो सर्वात महत्त्वाचा मोठा मराठवाड्यातले महामार्ग आहे, या महामार्गाला सुद्धा या मुसळधार पावसाचा फटका बसलेला आपण बघू शकता की या महामार्गावरची वाहतूक जी आहे ती मंदावली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। रस्त्यावरची दृश्यमानता कमी झाल्यामुळे अनेक वाहनं या ठिकाणी रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली आहेत आणि जर आपण हा रस्ता बघितला तर मोठ्या प्रमाणात वाहणारा रस्ता होता, मात्र आज या रस्त्यावरती अत्यंत कमी प्रमाणात रहदारी दिसते। मुसळधार पावसामुळे लोकांनी घराच्या बाहेर सुद्धा निघणं टाळलेलं आहे, त्यामुळे रस्त्यावरची रहदारी सुद्धा कमी झालेली आहे। दुसऱ्या बाजूला मराठवाड्यामध्ये अनेक धरणं सुद्धा भरायला सुरुवात झालेली आहे। जायकवाडी धरण हे सुद्धा तब्बल 88% वरती पोहोचलेलं आहे, त्यामुळे धरणातून पाणी सोडण्याचा सुद्धा अंदाज व्यक्त केला जातोय। परिणामी मराठवाड्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जनजीवनावरती परिणाम झालाय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।